साम्राज्य सामान्यांचा असामान्य। वाई नगरीला दक्षिण काशी अशी ओळख असलेली कृष्णा नदीच्या तीरावर वसलेले हे ऐतिहासिक शहर हिंदुत्वाच्या विचारांची परंपरा जपणारे आहे। या पवित्र भूमीत आयोजित करण्यात आलेल्या लघु कुंभमेळ्यामुळे वाई नगरी अधिक पावन झाल्याची भावना मंत्री गोरे यांनी व्यक्त केली। वाईच्या कुंभमेळ्याची महती संपूर्ण राज्यात पसरणार असल्याचे उद्गार ग्रामविकास मंत्री ना जयकुमार गोरे यांनी वाईच्या लघु कुंभमेळ्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना काढले। 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी तयारी करत असल्याचे सांगितले। यावेळी गुजरातहून आलेले परमपूज्य महंत महादेव गिरी महाराज, योगेंद्र गिरी महाराज, नगराध्यक्ष अनिल सावंत, माजी जिल्हा परिषद अध्यक्षा अरुणा देवी पिसाळ, युवा नेते विराज शिंदे, पंचायत समिती सदस्य स्वप्नील गायकवाड, उपनगराध्यक्ष घनश्याम चक्के, विरोधी पक्षनेते विजय ढेकाणे, प्रदेश उपाध्यक्ष सचिन घाटगे, मंदिर महासंघ तालुकाध्यक्ष श्रीधर भाडळकर, राजेंद्र पुजारी, कृष्णा नदी सेवा समितीचे सदस्य काशीनाथ शेलार, सचिन सावंत, निलेश मोरे, प्रवीण जाधव, निखिल जाधव, संतोष जमदाडे, संग्राम पाडले, सर्व नगरसेवक, नगरसेविका, वाईकर नागरिक, सर्व साधू संत, भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते। ग्रामविकास मंत्री ना गोरे म्हणाले की गेल्या अनेक दिवसांपासून या कुंभमेळ्याच्या आयोजनासाठी आयोजक, साधू संत, नगराध्यक्ष अनिल सावंत, नगरसेवक, नगरसेविका तसेच सर्व कार्यकर्ते प्रचंड मेहनत घेत आहेत। त्यांच्या या परिश्रमामुळे हा सोहळा यशस्वी होत असल्याचे त्यांनी नमूद केले। 2027 मध्ये नाशिक येथे होणाऱ्या भव्य कुंभमेळ्यासाठी कोट्यावधी भाविक देशभरातून येणार असून त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र शासन विविध सुविधा उभारण्यासाठी प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले। पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार कुंभमेळा यशस्वी करण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देईल असे आश्वासन त्यांनी दिले। याप्रसंगी गुजरात अटल धामचे महंत महादेव गिरीजी महाराज म्हणाले, अशा धार्मिक आणि सांस्कृतिक उपक्रमांमुळे समाजात एकात्मता वाढते व हिंदुत्ववादी विचारांना बळ मिळते। या कुंभमेळ्यामुळे वाई तालुका सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही। यावेळी मुख्य आखाड्याच्या वतीने ना जयकुमार गोरे व नगराध्यक्ष अनिल सावंत यांचे स्वागत करण्यात आले। तसेच वाईच्या वतीने नगराध्यक्ष अनिल सावंत व त्यांच्या सहकाऱ्यांनी येणाऱ्या सर्व साधू संतांचे स्वागत केले। कार्यक्रमाच्या सुरुवातीला फीत कापून व शंकराच्या व महागणपतीच्या प्रतिमांचे पूजन करून लघु कुंभमेळ्याचा शुभारंभ करण्यात आला। आयोजकांच्या वतीने शब्दसुमनांनी उपस्थितांचे स्वागत करण्यात आले। सकाळी 11 वाजेपासून संतांच्या दर्शनासाठी गर्दी केली होती। तसेच आज पहिल्या दिवशी 150 साधूंनी उपस्थिती दर्शविली। उपस्थित साधू संत, महंत, नागरिक, पदाधिकारी व आयोजकांचे आभार मानले। तसेच वाईकरांनी या पवित्र उपक्रमात मोठ्या उपस्थितीत राहून लाभ घ्यावा असेही आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले।